नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मुरमुरा वडा. त्यासाठी इथे मी 2 कप मुरमुरे पाण्यात भिजत घालून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. दोन कप मुरमुरे घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला पाण्याने. आता आपण ते सर्व पाणी चाळणीने गाळून घेऊया. सगळे आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहे. सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे. आणि 1 कप चणा पीठ मी त्यामध्ये टाकत आहे. मुरमुऱ्यामध्ये 1 चमचा हळद घालूया. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, आणि 4-5 मिरच्या मी कटिंग करून घेतलेल्या आहेत, त्या पण टाकून देऊया. त्याने खूप चव छान लागते. आणि बारीक कटिंग केलेला 1-2 कांदे मी त्यामध्ये टाकलेले आहेत. आणि आता लगेचच आपल्याला पालक टाकून द्यायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर. हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे चांगलं. आणि 1 चमचा मीठ. सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घेऊया, कारण आपल्याला वडे बनवायचे आहेत. अशा प्रकारे आपण ते पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याचे आपण छोटे छोटे वडे बनवूया. अशा प्रकारे सर्व वडे बनवून घेऊया आपण. चला तर आता तळून घेऊया. तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे आपलं. आता आपण वडे करून घेऊया. अशा प्रकारे सर्व वडे आपण तळून घेणार आहोत. तेल चांगलं तापलेलं आहे. आपले वडे पटपट होत आहेत. आणि हे वडे आपल्याला लगेचच खायचे आहेत, कारण पालकच्या भाजीमुळे ते मऊ पडतील. म्हणून गरम गरमच खाऊन घ्यायचे आहे. त्यासाठी मी हिरवी मिरची तळून घेतलेली आहे आपल्याला वड्याबरोबर खाण्यासाठी. मस्त झालेले आहेत आपले वडे. त्यासाठी मी इथे चटण्या घेतलेल्या आहेत खाण्यासाठी. शेजवान चटणी आणि सॉस. तुम्हाला जर माझे वडे आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.